माझं जग माझे साथी, थांबलेलं आभाळ. सकाळचे 7 वाजले असतील. गावाच्या बाहेरच्या थोड्या सुनसान वाटेवर एक घर होतं. साधं, उबाबदार आणि शांततेने भरलेलं. तिथे कोणी मोठं कुटुंब राहत नव्हतं. न कधी मुलांच्या खेळण्याचा आवाज येत असे. पण तरीही त्या घरात एक वेगळीच वाव होती. या घरात राहत होती अर्चना. साधी, शांत, पण अंतर्मनाने खूप खोल. तिच्या डोळ्यात खूप काही दडलेलं होतं. तिला फार काही बोलायचं होतं, पण शब्द कधी बाहेर पडत नसे. तिचं आयुष्य अनेक वेदनांनी, आठवणींनी आणि तुटलेल्या नात्यांनी भरलेलं होतं. पण कुठेतरी तिचं आयुष्य नव्याने सजलेलं होतं, आपल्या 7 पाळीव प्राण्यासोबत. निकी, धनश्री, तमन्ना, आलिया, राजा, रणवीर आणि सोमू हे होते तिचे सगळ्यात जवळचे, तिच्या हृदयातले आणि आयुष्याचे खरे साथी. त्यातले 5 बकऱ्या आणि 2 कुत्रे होते. प्रत्येकाचं वेगळं व्यक्तिमत्व होतं. निकी खूप खेळकर, धनश्री शांत स्वभावाची, तमन्ना हट्टी, आलिया लाडकी, राजा थोडा शूर, रणवीर चपळ आणि सोमू तिचा छायेसारखा सोबती होता. माणसं बदलतात पण प्राणी नाही, असं ती स्वतःशी नेहमी बोलायची. ती सकाळी उठली की आधी निकीच्या गळ्यातून बारीक पट्टी सोडायची. मग सगळ्यांना हाक मारायची, चला रे माझ्या लेकरांनो, आज फिरायला जाऊ. सर्वांनी एकदम उड्या मारायला सुरुवात करायचे. बकऱ्यांच्या घंट्याचा आवाज, कुत्र्यांचे भुंकणे आणि तिचं हास्य हा तिचा छोटासा उत्सव असायचा रोज सकाळचा. गावकऱ्यांना ती जरा वेगळी वाटायची. कुणी म्हणायचं, अगं एवढं प्रेम प्राण्यावर, लग्न कर, आयुष्य सजेल. पण ती जास्त लक्ष देत नव्हती, कारण तिला माहीत होतं, कधी कधी नात्यांपेक्षा निस्वार्थ ममता श्रेष्ठ असते. दुपारी ती सगळ्यांना जेवण घालायची. तिचं स्वतःचं जेवण बाजूला पडे, पण त्यांची भूक तिच्यासाठी प्रथम होती. ती सगळ्यांशी बोलायची, त्यांना जवळ घ्यायची, त्यांच्या डोळ्यात बघून म्हणायची, तुमच्याशिवाय मी काहीच नाही, तुम्हीच माझे सर्वस्व आहात. पावसाळ्यात सगळे घरात गोळा व्हायचे. ती त्यांच्यासाठी मऊसार चटई घालायची, कोरडं अंथरायची, कुत्र्यांना झोपताना मिठी मारायची आणि हळूच म्हणायची, माझी सगळी सावरलेली स्वप्न आता तुमच्यासोबत पुन्हा जिवंत वाटतात. कधी कधी एकटं वाटायचं, रात्रभर डोळ्यात पाणी, पण सकाळी पुन्हा त्यांचं तोंड पाहून एक हसू उमटायचं. एकदा तिला ताप आला होता. अंग तापाने थरथरत होतं, पण सोमू तिला सोडून गेला नाही. त्याने संपूर्ण रात्री तिच्या उशीजवळ बसून तिला टाकीने थोडं थोडं पाणी दिलं. त्याच्या डोळ्यात काळजी होती. त्या दिवशी अर्चनाला समजलं, प्रेम म्हणजे नेहमी बोलणं नसतं, कधी कधी ते निशब्दपणे जागवतं. ती आपलं आयुष्य जगत राहिली, एकटी, पण कधीही एकटी नव्हती. गावातले काही जण तिच्याकडे मुलांना खेळायला घेऊन यायचे, कारण मुलांना तिचे प्राणी आवडायचे. ती त्यांच्या डोळ्यात आनंद पाहायची आणि तिच्या मनात एक शांती यायची, एक प्रकारचं समाधान, कारण आपण कोणाला तरी आनंद दिला. एकटेपणाच्या काठावर उभी असलेली ही मुलगी किती मोठा आदर्श होती. अर्चनाचं जीवन कधी भव्य नव्हतं, पण ते खूप अर्थपूर्ण होतं. कारण तिचं आयुष्य एका खास रुटीनमध्ये होतं. सकाळी फिरणं, दुपारी प्रेमसंवाद, संध्याकाळी शेतातली खेळमस्ती आणि रात्री शांततेतले क्षण. एक साधं घर, पण भरलेलं असंख्य प्रेमाने. पण मनात कुठेतरी एक कोपरा रिकामा होता. एक सखा हवा होता, जो तिच्या गप्पांमध्ये सामील होईल, तिच्या एकटेपणात थोडा हात धरून बसेल. एकदा तिला भेटायला तिची मैत्रीण शिल्पा आली. तिला असं एकाकी जीवन जगताना पाहून ती अर्चनाला म्हणाली, कुणीही एकटं जगण्यासाठी बनलेलं नाही. तू इतकी सुंदर, प्रेमळ आणि समंजस्य आहेस. इतकं प्रेम देऊ शकतेस. तेच प्रेम तुलाही मिळावं असं मलाही वाटतं. कधी कधी आपल्याला वाटतं की आपलं आयुष्य असंच राहणार, पण आयुष्य अचानक एखाद्या वळणावर नवीन माणसं, नवीन शक्यता आणि हसण्याची नवीन कारणं घेऊन येतं. तुझं खरं नातं कुठेतरी वाट पाहत असेल. एखादा असा जीव जो तुझ्या डोळ्यातलं एकटेपणा समजून घेईल. आणि निकी, धनश्री, तमन्ना, आलिया, राजा, रणवीर आणि सोमू यांच्यासारखंच तुलाही आपलं समजेल. अर्चनाने हळूच उत्तर दिलं,
माझं घर छोटं असलं तरी माझं जग खूप मोठं आहे, कारण त्यात 7 जीव आहेत ज्यांनी मला जगायचं कारण दिलं. प्रत्येक दिवस ती त्यांच्यासोबत घालवायची. सकाळी फिरायला जायची, दुपारी त्यांचं जेवण, संध्याकाळी खेळणं आणि रात्री एकमेकांशी संवाद. तिचं आयुष्य साधं होतं पण हृदयाने पूर्ण. लवकरच एक नवीन दिवस उगवला. त्या वर्षी पावसाने थोडा उशिरा हजेरी लावली. एक दिवस सकाळी ती आपल्या बकरांना कुरणात घेऊन गेली होती, तर एक नवीन SUV गाडीतून एक व्यक्ती उतरला. उंच, सावळा, पांढऱ्या शर्टमध्ये, डोळ्यात गडद विचारांचे आवरण. तो थोडा गंभीर पण नजर हळूवार. "माफ करा, हे रस्त्यावरचं शेत तुमचंच आहे का?" त्याने विचारलं. "हो, तुम्हाला काही हवं आहे का?" अर्चनाने थोडं गोंधळत विचारलं. "मी इथे नवीन आलोय. माझं नाव प्रवीण. मी इकडेच एक छोटी रिसर्च सेंटर उभारतोय. शेती आणि प्राणी संवर्धनावर काम करत आहे." त्या नावाने काहीतरी हलवलं. प्रवीण नावातच एक प्रकारची शांती होती. प्रवीण हळूहळू गावात स्थिर झाला. तो दररोज सकाळी गावातल्या शेतकऱ्यांशी बोलायला जायचा. अर्चनाच्या बकऱ्यावर त्याचं खास लक्ष पडे. एक दिवस त्याने तिच्या गोठ्यात तांबड्या डोळ्यांची एक बकरी पाहिली आणि म्हणाला, "ही थोडी आजारी वाटते, मी बघू का?" त्याने तिला प्रेमाने सांभाळलं, औषध दिलं आणि त्या दिवशी अर्चनाच्या मनात एक वेगळं भाव उमटलं. त्यांचे संवाद वाढले. प्रवीण पुस्तकप्रेमी होता. तिला तो दर आठवड्याला एक नवीन पुस्तक द्यायचा. ती त्याला त्याचे आवडते पदार्थ बनवून द्यायची. साधं भाकरी, पिठलं, पण त्यात प्रेमाची चव होती. संध्याकाळी ते दोघं कुरणात बसून प्राण्यांशी गप्पा मारायचे. कधी न बोलताही बोललं जायचं. एकदा एका पावसाळी संध्याकाळी अर्चना आणि प्रवीण गोठ्यात बसले होते. कुत्री पायाशी झोपलेली, बकऱ्या उभ्या, वाऱ्यांची थोडीशी झुळूक आणि मनात एक अनाम धडधड. प्रवीण म्हणाला, "अर्चना, मी अनेक ठिकाणी फिरतोय, मोठ्या शहरामध्ये, गजबजलेल्या रस्त्यावर, पण जे इथे आहे, तुझ्या डोळ्यात आहे, ते कुठेच पाहिलं नाही." ती गप्प होती, डोळ्यात थोडंसं पाणी. "तू फार खंबीर आहेस, पण तरीही मी तुझ्या डोळ्यात एकटेपण पाहिलंय." अर्चनाच्या ओठावर थोडंसं हास्य आलं. "हो, एकटी आहे खरं, पण आता थोडं कमी झालंय, कारण तू इथे आहेस." त्या दिवसानंतर त्यांचं नातं अजून घट्ट झालं. प्रवीणने तिला विचारलं, "तुझं घर आणि हे सगळं माझंही असावं असं वाटतं. मला तुझ्याबरोबर राहायचं आहे, तुझ्या प्राण्यांबरोबर, तुझ्या जगात." ती थोडा वेळ शांत राहिली, मग हळूच म्हणाली, "ही सारी माया आहे. तुझं मन हे समजून घेतंय, तर मग राहूया एकत्र. मला पण तुझी साथ हवीये, आपल्या छोट्याशा जगात, जिथे प्रेमाचं आभाळ नेहमी आपल्या डोक्यावर असेल." अर्चना आणि प्रवीण आता एकत्र जगू लागले. ती त्याला सगळ्या प्राण्यांची नावं शिकवत होती आणि तो तिला नवे प्रयोग, नवे मार्ग दाखवत असे. घरात अजून थोडी माणसं होती आता, पण त्या माणसांनी प्राण्यांसारखं निस्वार्थ प्रेम करणं शिकलं होतं. अर्चना आता एकटी नव्हती, ती पुन्हा जिवंत झाली होती. तिच्या 7 जीवांबरोबर आणि त्या 8व्या खास माणसाबरोबर, ज्याच्या प्रेमाने तिच्या आयुष्यात थांबलेलं आभाळ पुन्हा उघडलं होतं.